उद्या राज्याभिषेक दिन. बरेच मावळे हे या सोहळ्याला रायगडावर जाणार असतील आणि जायला पण पाहिजे, कारण याच दिवशी आपले राजे सिंहासनावर बसले होते. पण आपण बरेच जण किल्ल्यावर गेल्यावर काही चुका करतो. त्या म्हणजे काय, तर किल्ल्यावर राजसदरेवर नंग्या तलवारी नाचवतो. पूर्वीच्या काळी एक नियम होता की राजसदरेवर तलवार आणलीच तरी ती म्यानबंद असावी. जर तलवार उघडी असेल तर ते थेट आव्हान ठरतं सिंहासनाला. आता या गोष्टी बऱ्याच मावळ्यांना, आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहित नसतील, त्यामुळे ह्या चुका होत असतील. आपल्यातल्या बऱ्याच जणांना छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तलवार आणि युद्ध हेच दिसतं. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शक्ती आणि युक्तीचं एक अनोखं संगम. महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, ते तलवारीच्या जोरावर केलंच, पण त्यामध्ये सर्वात जास्त वाटा होता ते महाराजांच्या युक्तीचा. आता गडावर तलवार काढणं म्हणजे थेट छत्रपतींच्या सिंहासनाला आव्हान देणं झालं. त्यामुळे यावेळेस ही चूक आपण करू नये. त्यापेक्षा रायगडावरून काय घेऊन याल, तर महाराजांसारखी बुद्धी. जेव्हा लढायचंय तेव्हा लढायलाच लागणार आहे, पण महाराजांसारखी युक्ती, महाराजांसारखं मॅनेजमेंट हे आठवून पुन्हा आपल्या घरी या. आपल्या कामासाठी, आपल्या अभ्यासासाठी त्याची प्रेरणा घ्या. महाराजांनी 23 किल्ले मिर्झा राजे जयसिंगांना पुरंदरच्या तहात दिले. त्यानंतर महाराजांकडे उरले 12 किल्ले. या 12 किल्ल्यांचे महाराजांनी पुढच्या 15 वर्षात 350 किल्ले केले. त्यामुळे आपण हरलोय, माघार घेतोय असं कधी आयुष्यात वाटलं तर हे सगळं आठवा. आपली तेव्हा माघार घेणं म्हणजे सर्व संपलंय असं नाही. यातनं पुन्हा एकदा नव्याने सर्व निर्माण करण्याची संधी मिळणं हे आठवून महाराजांच्या पायी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा त्यांच्यातनं प्रेरणा घेऊन नव्या कामाला सुरुवात करा.